Hello everyone. In this lecture, we are going to see uh, the calculation of quantity index number by different method. We already know that there are two methods. First one is unweighted method, and second one is weighted method. There are two types of unweighted method, such as simple aggregate method and average of relative method by using mean and median. And there are three types of weighted quantity index number, such as Laspeyres, Pastels and Fisher's method. Okay, in this lecture we are going to see the calculations of or the solutions of quantity index number by different methods. Okay, this is example number 1. Calculate quantity index number by simple aggregate method and average of relative method by using mean. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा की याच्या आधी आपण कोणते कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर प्राइस इंडेक्स नंबरबद्दल केलेलं आहे, म्हणजे PIN असे प्राइस इंडेक्स नंबरबद्दल. आता काय आहे, क्वांटिटी इंडेक्स नंबर. जस्ट रिप्लेस Q इन्स्टेड ऑफ P. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा आणि सोल्युशनमध्ये सुद्धा तुम्हाला फक्त क्वांटिटीच्या ऐवजी प्राईसच्या ऐवजी फक्त क्वांटिटी हा शब्द लेटर ठेवायचा, तर तुम्हाला सोल्युशन मिळेल. तर तुम्हाला पहिले 3 कॉलम हे तुमचे क्वेश्चनचं पार्ट असेल आणि हा लास्ट कॉलम तुमचा आन्सरचा पार्ट असेल. तर काय काय दिलेत बघा, कमोडिटीज ABCD, बेस इयर क्वांटिटी अँड करंट इयर क्वांटिटी. याच्यावरून तुम्हाला दिलेल्या मेथडनी क्वांटिटी इंडेक्स नंबर फाइंड करायचा. एकदम सिंपल आहे बघा. कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय सिंपल ॲग्रिगेट मेथड, दॅट इज, आता हे नोटेशन कशाचं आहे बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबरचा आहे. ओके, इज इक्वल्स टू समेशन Q1 अपॉन Q0 इंटू 100 असं त्याचा फॉर्म्युला आहे बाय सिंपल ॲग्रिगेट मेथड. समेशन Q1 याचा अर्थ काय, दॅट इज सम ऑफ करंट इयर क्वांटिटीज. मग आता करंट इयर क्वांटिटीज काय दिलेत बघा, या दिलेले आहेत, तर यांची सम तुम्हाला करायचं आहे, म्हणजे 253 हे त्यांचं आन्सर असेल. हे 253 या ठिकाणी लिहिलं. ओके, आता अपॉन काय बघा, समेशन Q0 नथिंग बट सम ऑफ करंट बेस इयर क्वांटिटीज, म्हणजे यांची सम घ्यायची 162 मल्टिप्लाय बाय 100 करायचं. याचा अर्थ 156 हे आन्सर येईल, 156.17. इट इंडिकेट्स दॅट there is 56.17% net increase in quantity consumption. आता 156 या आन्सरमधून आपण 100 मायनस करतो कन्क्लुजनसाठी फक्त, दॅट इज, मग आपल्याला कळण्यासाठी की कितीने इन्क्रीज किंवा कितीने डिक्रीज झाली, तर हे कळण्यासाठी आपण 100 मायनस करतो. तर देअर इज 56% नेट इन्क्रीज इन क्वांटिटी कन्झम्पशन. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की बेस इयरच्या तुलनेत करंट इयरमध्ये मी 56% क्वांटिटी कन्झम्पशन जास्त करतो याचा अर्थ. ओके, आता सेकंड मेथड बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड बाय युझिंग मी. तर याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, क्वांटिटी इंडेक्स नंबर इज इक्वल्स टू समेशन Q1 अपॉन Q0 इंटू 100 अपॉन N. तर हे काय आहे तुम्हाला प्राइस इंडेक्स नंबरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी फक्त प्राइस देत होते, आता फक्त तुम्हाला क्वांटिटीज दिलेत. याच्यावरून एक्झाम्पल काय सॉल्व करायचं आहे बघा. आता या मेथडनी याचा अर्थ काय होतो बघा, इट इज अ मीन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर्स कॅल्क्युलेटेड फॉर इच अँड एव्हरी कमोडिटी. याचा अर्थ प्रत्येक कमोडिटीसाठी तुम्हाला क्वांटिटी इंडेक्स नंबर फाइंड करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवले बघा, 70 अपॉन 50 मल्टिप्लाय बाय 100 140. तर हे कशाचा फॉर्म्युला आहे, क्वांटिटी इंडेक्स नंबरचा आहे, म्हणजे सेपरेट क्वांटिटी इंडेक्स नंबरचा. Q1 अपॉन Q0 मल्टिप्लाय बाय 100. मग ए साठी काय येतो की 140 येतो. बी साठी तसंच कॅल्क्युलेशन करा, म्हणजे काय 120 अपॉन 80 मल्टिप्लाय बाय 100 150 आन्सर येईल. अशाप्रमाणे सी आणि डी 200 आणि 150 याची सम काय येते, तर 640 येते. ओके, तर 640 आल्यानंतर हे तुमचा आन्सर 640 अपॉन 4. एन याचा अर्थ काय बघा, तर नंबर ऑफ कमोडिटीज किती आहेत, 1 2 3 4 आहेत, म्हणून अपॉन 4 याचा आन्सर आहे 160. इट इंडिकेट्स दॅट देअर इज
60% नेट इन्क्रीज इन क्वांटिटी कन्झम्पशन. ओके, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2. कॅल्क्युलेट क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय लास्पेस, पास्चेस अँड फिशर्स मेथड. आता कमोडिटीज दिलेत, क्वांटिटी इन 2012 अँड 2018, प्राइसेस इन 2012 अँड 2018. म्हणजे हा फक्त पार्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणजे एक्झाम्पल आहे आणि याच्या पुढचे कॉलम हे तुमचे ॲन्सरचे. आता काय दिले बघा, कन्सिडर बेस इयर विच इज लेस इयर. याचा अर्थ काय बघा, जे लहान असेल ते बेस इयर यूज करा, कन्सिडर करा, आणि जे मोर असेल म्हणजे 2018 हे करंट इयर कन्सिडर करावं लागतं. म्हणजे आता कॉलम कोणत्याही पद्धतीने तुम्हाला दिल्यानंतर हे तुम्हाला सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आता कोणकोणत्या मेथड्स दिलेत, लास्पेस मेथड, पास्चेस मेथड आणि फिशर्स मेथड. हे आपण कॅल्क्युलेशन करूया. तर आता कसं कॅल्क्युलेशन करायचं बघा. कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय लास्पेस मेथड. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय एल, याचा अर्थ एल फॉर लास्पेस, पी फॉर पास्चेस. ओके, आता याचे फॉर्म्युले कसे तयार करायचे आहेत बघा. आपण सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथडनी क्वांटिटी इंडेक्स नंबर आता मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिला की समेशन Q1 अपॉन Q0 मल्टिप्लाय बाय 100. हेच या ठिकाणी लिहिले, हे सुद्धा याच ठिकाणी असंच लिहिलेलं, समेशन Q1 अपॉन Q0 मल्टिप्लाय बाय 100. तर आता मल्टिप्लाय वेट काय यूज करायचं आहे बघा. यूज बेस इयर प्राइस ॲज अ वेट फॉर लास्ट पेअर्स मेथड म्हणजे फर्स्ट मेथड, अँड यूज करंट इयर प्राइस ॲज अ वेट फॉर पास्चेस मेथड. फक्त हे तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्हाला फॉर्म्युले तयार करणं किंवा कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला एकदम सिम्पल जाईल. तर याचा अर्थ काय बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबर लास्ट पेअर्स मेथडमध्ये तुम्ही काय यूज केला, तर या ठिकाणी P0 या ठिकाणी फक्त P1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचे सगळे फॉर्म्युले तयार होतात. ओके, आता कॅल्क्युलेशन टेबल बघा. कॅल्क्युलेशन टेबलमध्ये तुम्हाला काय सांगितलं की फर्स्ट कॉलम तुमचं काय येतो बघा, हा Q1 P0 हा या ठिकाणी Q1 P0 Q0 P0 हा तुमचा, Q1 P1 हा तुमचा आणि Q0 P1 हा तुमचा. ओके, तर आता फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला नोटेशन्स द्यायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पलला नोटेशन देणं गरजेचं आहे, फक्त मल्टिप्लिकेशनच फक्त करायचं. आता बघा, 2012 is a base year and 2018 is a current year. This is a first column for quantity, that is quantity in 2012 is a base year quantity, it is denoted by Q0, and quantity in current year it is denoted by Q1. म्हणून नोटेशन दिलेत बघा Q0 आणि Q1. prices in base year बघा, prices in 2012 म्हणजे base year म्हणजे which is denoted by P0, and prices in current year which is denoted by P1. म्हणजे करंट इयर प्राइस आणि बेस इयर प्राइस हे नोटेशन दिले. ओके, आता फक्त आपण मल्टिप्लाय करायचं. तर फर्स्ट कॉलम कोणता आहे ते बघा, याच्यामध्ये Q1 P0 म्हणून हा तुमचा कॉलम असेल Q1 P0. आता Q1 P0 दॅट इज करंट इयर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय बेस इयर प्राइस, म्हणजे हे दोन कॉलमनी मल्टिप्लाय करायचे. म्हणजे 6 इंटू 20 काय आले 120. ओके, 5 इंटू 50 250. अशा पद्धतीने 15 इंटू 40 600 and 25 इंटू 20 500. याची सम काय आली बघा 1470. हे तुमचा आन्सर असेल. ओके, तर सेकंड कॅल्क्युलेशन Q0 हे तुमचं आहे Q0 मल्टिप्लाय बाय P0. मग काय येणार बघा आन्सर Q0 मल्टिप्लाय बाय P0. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय बघा 8 मल्टिप्लाय बाय 20 160, 10 मल्टिप्लाय बाय 50 500. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून घ्या. याचा आन्सर येईल 1660 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल्स टू 88.85. आता याच्या आधीचे आन्सर्स कसे येत होते बघा, ग्रेटर दॅन 100 येत होते, म्हणजे 120 150 असं.
त्यामुळे आपण रिमार्क काय लिहित होतो की कन्क्लुजन काय लिहित होतो, इन्क्रीज असं लिहित होतो. आता याच्यामध्ये काय झालं की ॲन्सर आपलं लेस दॅन 100 आलेलं आहे. याचा अर्थ काय बघा, हे काय करावं लागतं, 100मधून मायनस करावं लागतं, किंवा असं करा 88.55 मायनस 100 करा, म्हणजे काय येईल ॲन्सर -11.45 येईल. मग आपलं कन्क्लुजनमध्ये मायनस असेल तर आपण काय लिहायचं, डिक्रीज असं. ओके, हे लक्षात येऊ शकेल तुम्हाला. तर फर्स्ट आन्सर काय आलं बघा, 88.55. इट इंडिकेट्स दॅट देअर इज 11.45% नेट डिक्रीज होईल होता. ओके, डिक्रीज इन क्वांटिटी कन्झम्पशन. ओके, सेकंड मेथड बघा, बाय पास्चेस मेथड, Q1 multiply by P1 upon summation Q0 multiply by P1 multiply by 100. आता याच्यामध्ये दोन कॉलम काय काय येणार, Q1 P1 आणि Q0 P1. म्हणजे Q1 P1 बघा, हे मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 multiply by 40 240, 5 multiply by 60 म्हणजे 300. अशा पद्धतीने 1719 याची सम येईल, हे तुम्ही इथं लिहिलेलं असाल. आता बघा लास्ट Q0 P1. Q0 P1 म्हणजे काय असेल बघा, Q0 इंटू P1 म्हणजे 8 multiply by 40 320, 10 multiply by 60 600. अशा पद्धतीने 2070 हे तुमचा आन्सर या ठिकाणी येईल. मग याचा आन्सर का बघा, 86.47%. इट इंडिकेट्स दॅट देअर इज 13.53% नेट डिक्रीज इन क्वांटिटी कन्झम्पशन. ओके, तर लास्ट मेथड बघा, Fisher's method, which is ideal method. Ideal method means what? Which gives accurate results than Laspeyres method and Pasch's method. That is, Fisher's method is a geometric mean of Laspeyres method and Pasch's method. आता याची डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं लास्ट लेक्चरमध्ये की फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर म्हणजे हे is a geometric mean of Laspeyres and Pasch's quantity index number. तर geometric हा शब्द तुम्हाला सेमिस्टर 3 मध्ये झालेला नाहीये, सिलेबस मध्ये नव्हता, त्यामुळे तो घेतलेला नाही. की अरिथमेटिक मीन असतो, जॉमेट्रिक मीन असतो, हार्मोनिक मीन असतो वगैरे असतं. तर सिलेबस मध्ये नसल्यामुळे ते तुम्हाला सांगितलेलं नसेल तर ते तुम्हाला आता याच्यामध्ये सांगतो. आता 10-20 याचा तुम्हाला जॉमेट्रिक मीन फाइंड करायचा आहे. तर जॉमेट्रिक मीन कसा येतो बघा, इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 10 मल्टिप्लाय बाय 20. जॉमेट्रिक मीन 10 आणि 20चं कसं कॅल्क्युलेट केलं जातो की स्क्वेअर रूट ऑफ 10 मल्टिप्लाय बाय 20. आता याचं कारण स्क्वेअर रूट का घेतले ते बघा, फक्त दोनच व्हॅल्यू आहेत म्हणून. आता या ठिकाणी 30 सुद्धा असतं, तर काय केलं असं जॉमेट्रिक मीनमध्ये क्यूब रूट ऑफ म्हणजे 3 व्हॅल्यू आहेत, म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 20 मल्टिप्लाय बाय 30 केलं असतं. क्यूब रूट का घेतलं असतं, कारण 3 व्हॅल्यू आहेत. फोर्थ रूट कधी घेतलं असतं, ज्यावेळेला 4 व्हॅल्यूज असते त्यामुळे. तर आता याच्यामध्ये फक्त स्क्वेअर रूट का घेतलं जातं, कारण दोनच व्हॅल्यू आहेत, म्हणजे क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय लास्पेयर्स आणि पास्चेस मेथड आहे म्हणून. ओके, याचे आन्सर्स फक्त तुम्हाला हे या ठिकाणी पुट करायचे, म्हणजे 88.55 आणि 86.47 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, म्हणजे आन्सर येईल तुमचं 87.50, विच इंडिकेट्स दॅट देअर इज 12.5% नेट इन डिक्रीज इन क्वांटिटी कन्झम्पशन. ओके.